हे असं सरळ जबाबदारीच म्हणजे साहजिक आहे. बरका माणूस घरात येतो काय, आपल्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतो काय, पण काळजी नका करू. आपलं एक नातं आहे आणि ती विधी लिखित आहे. मला समजलं नाही. आळंदीपासून फरलांभर अंतरावर अधिकवाडी माहिती असेल ना, त्या भागात माझे वडील दिवाणजी होते आणि तिथेच तुमचे वडील तुकडोजी त्यांचे मित्र होते. माझं वडील? हो. बरं, फक्त मित्र नाहीत, अगदी घरचे संबंध होते. अहो, आमच्यामध्ये आणि तुमच्या आजोबांमध्ये रक्ताचं नातं आहे. पण तशा नोंदी सापडल्यात आमच्या चोपड्यांमध्ये. ना आता हे समजा काही आठवत नाही. आम्ही वडिलाच लय घाबरायचो. एक सबूत बी फुटायचं नाही तोंडातनं. बिबवेवाडीला तुमची आत्या आहे? आत्या? हा, एक आत्या आहे, पण कुठं राहते माहित नाही बघा. नाही, मला माहिती आहे ना. ते कारण तिला जिथे दिली आहे ना, तिथे त्यांचं घर आणि आमचं घर अगदी लागून लागून आहे. म्हणजे आता तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस सांगतोय म्हणल्यावर खरंच असेल की. आपण सावलीची जबाबदारी म्हणजे मला ही सावलीसारखी एक गोड मुलगी होती. तिला जाऊन काही वर्ष झाली जातात. सावलीच्या रूपाने आम्हाला पुन्हा तीच भेटली की काय असं वाटतंय. आई, तुम्ही जेवून घ्या ना. तू जेवलास की आम्ही जेवू? अरे सावकाश. कसं वाटतंय? बरं वाटतं. व्हेरी गुड. मग आता थोडंसं खाऊन घे. तुम्ही पण जेवून घ्या. थांब ना. सॉरी. हळू हळू सावकाश. पाणी दे अमृता, पाणी दे. हळूहळू. अमृता, काय चाललंय तुझं? सॉरी. बरं वाटतंय? हे घे. किती कष्ट घेतले होते इव्हेंटसाठी आणि या घरात मनासारखं होईल तर झालं. हे आत्ता बोलायची काय गरज आहे? सारंगला आराम करू दे. सॉरी मम्मी. मी आलेच. वहिनी, ते दूध आणि डॉक्टरांनी दिलेला काढा पिऊन घ्या. हो. किती करतेस का माझ्यासाठी? थँक्यू. मग आम्ही पण येतो. आई, ऐश्वर्या, बरं वाटतं? तुला माहितीये ना सारंग बरोबर काय घडलं होतं ते? मग आय एम सॉरी मॉम. सारंगला जेव्हा गुंड घेऊन गेले तेव्हा तो दिवस आमच्या आयुष्यातला काळा दिवस होता. त्यानंतर सारंगचं आयुष्यच बदललं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॉम. मॉम, मी पण येतो. आयुष्यातल्या या एका घटनेमुळे सारंगच्या मनात अंधाराची भीती बसली ती बसलीच. हाय, तुम्ही नका काळजी करू. सारंगच्या आयुष्यात नक्कीच अशी मुलगी येईल जी सगळी भीती घालवेल. रामकृष्ण हरी. अरे ऐश्वर्या, ये ना. घ्या. विसरलात ना? मला माहिती होतं तुम्ही कंटाळा कराल म्हणून मीच आणलाय. अगं किती करशील ऐश्वर्या माझ्यासाठी? तुम्ही आमच्यासाठी जेवढं करता ना त्यापेक्षा हे खूप कमी आहे. माझ्या माहेरच्या डॉक्टरांनी सांगितलं
हा काढा जर तुम्ही रोज प्यायलात ना तर लवकरच घरात पाळणा हलणार. घ्या. थँक्यू. वेलकम. आई किती वेळा सांगितलं तुला मी माझ्यासाठी जागरण नको करत जाऊस. बरं वाटतंय नक्की. सॉरी जरा डोळा लागला. तू फ्रेश हो, मी सुद्धा आवरून येते. पांडुरंग, काल ज्या व्यक्तीने माझा जीव वाचवला त्याला थँक्यू पण नाही म्हणू शकलो मी. तुझी कृपा कायम त्या व्यक्तीवर ठेव. वहिनी प्लीज जरा घाई कर ना. मला लवकर जायचंय बाहेर. झालंच रे. सरू मावशी हे काय? अरे इतकी वर्ष राहते मी या घरात. सारंगला ताप भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुळाचा काढा करून द्यायला सांगता मॅडम. सवय झाली आता या सगळ्याची. सोहा चल ताई, सारंगसाठी गुळाचा काढा करा. ब्रेकफास्ट सगळा झालाय ना? हो होईलच थोड्या वेळात. गुड. मानलं पाहिजे तुमचा एक्सपिरियन्स. मला असं वाटतं की ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आणि अप्रतिम काड्या देऊन तुम्हीच सारंग दादाला फिट ठेवलंय. सरू आजी मान्य आहे तुमचं वय झालंय, पण कामं नीट झाली पाहिजेत ना. ही प्लेट बघा नीट घासली नाहीये. ऐश्वर्या, कधीतरी काही काम आपण स्वतः करून घ्यावी. मान्य आहे मला, पण घरातल्या लोकांची काळजी आहे मला. तिकडे नो कॉम्प्रोमाइज, आणि म्हणून मला लक्ष द्यावं लागतं. तू बघ ना. बरं देत. तू का करतेस पण? असू दे ग, थोडंसंच तर काम आहे आणि घर आपलंच आहे ना. मग घरासाठी काही गोष्टी केल्या तर काय बिघडलं तर, हो की नाही? काय झालं तुम्हाला? सकाळपासून काम करून ना पार मोडून गेले माझी कंबर. बरं तुम्ही चला, मी करते सगळं. हो ना. हा चल. ऐक सावकाश ग बाई. सावकाश. बसते बाई मी 5 मिनिटं. तू तासाभरात तेवढी सगळी कामं आवरून घेशील ना? हा होय. फोन देते का? ठीक आहे. आई ग आई ग. ऐश्वर्या ना ऑर्डरच सोडत असते फक्त. कामाच्या नावानं शिमगा. असू द्या हो मावशी, असतो आता एकेकाचा स्वभाव. हो, पण सोन्यानं कसं राहावं हे खरं तर तुझ्याकडे शिकायला हवं. हो, हे घर सगळं सांभाळणारी तूच आहेस ग बाई. चालायचंच हो. मला सांगा, आपली 5ही बोटं सारखी असतात का? नाही ना. आणि कसं आहे ना,
मी घरातली कामं करते तर ऐश्वर्या घर सांभाळते. आणि महत्वाचं काय, प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित केलं ना तर कोणालाच कोणाची गरज लागत नाही, हो की नाही? सावले, आवरले नाहीस होय अजून? अगं मला लई काम आहेत, मला खरंच नाही जमणार यायला. काय ग, काय झालं? काकू, शेजारच्या गावात गौरी नावाची मैत्रीण आहे आमची, तिची हळद आहे आज. आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललोय. सावलीला सांगितलं होतं आवरून बस म्हणून. हो का? अगं म्हणजे काम कोण करणार ही गेल्यावर? नाही म्हणजे माझी कंबर दुखू राहिली ना ग, सकाळपासून काम करून करून. खरं तर रात्रीपासूनच दुखते माहितीये का? गाव गेली तर मग सगळी कामं कोण करणार ग? साऊ, आई अगं मी जाते. तू मी आले सावरून. तुम्ही बसा ग पोरीन, जा. अमृता, सोहमचा एक फोटो सापडलाय मला. फॅन्सी ड्रेस मध्ये सिंड्रेला झाला होता, आठवतंय? मॉम प्लीज. का चिडवते त्याला? तुझी हाऊस होती त्याला सिंड्रेला बनवायची. सॉरी, खरं तर हो. नाही म्हणजे आम्हाला मुलगीच हवी होती, पण तू झालास. सॉरी. मॅडम, अहो किती चिडवताय तुम्ही त्याला? लग्नाचा झालाय तो आता. त्याचं नाही लग्न करणार आहे मी. आधी माझ्या सारंगचं लग्न करेन आणि त्याच्यासाठी मी मिस इंडियाच बघणार आहे. सुंदर, सुशील आणि बुद्धिमान. सॉरी सॉरी. तू जर अजून थोडा उशिरा आला असतास ना तर तुझं लग्न इकडेच ठरलं असतं. अमृता, तुझी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे ना बाळा? मॉम, डोंट वरी, मी घेते काळजी. गुड. नाही, आपला कालचा कार्यक्रम खूप छान झाला. फक्त एकच खंत होती, आपल्या घरात अजून पाळणा नाही हल्लाय. देव आपल्यावर कधी दया करणार आहे कोणास ठाऊक. हॅलो. ठीक आहे, मी बघतो. काय रे, काय झालं? मार्केटमध्ये आपल्या प्रॉडक्ट्सचे डुप्लिकेट प्रॉडक्ट्स काढले जात आहेत. बबलूला सांगतो मी माहिती काढायला. सारंग, मला वाटतं दिस इज रिअली सिरियस. आपल्याला लगेच पोलीस कंप्लेंट करायला हवी. हो, ती तर करायलाच हवी. त्याआधी मी जरा लक्ष घालतो. थांब जरा, पोलिसांना त्यांचं काम करू दे. तू स्वतःची काळजी घे बाळा. तू काळजी करू नकोस आई. आम्ही आहोत हे सगळं करायला. हो, आम्ही आहोत त्याच्यासोबत. आणि मार्केटमध्ये मेंढळ्यांना कोण भिडताय ना ते पण आम्ही बघतो. अरे आपण है ना, देख लेंगे. तुझं घरातलं काम बघून वाटलं नव्हतं येशील. अगं मला असं काही सुचलं नाही ना तर मी सगळं माझ्या विठ्ठलावर सोडते. आणि मग तो माझ्यासाठी ते चांगलं असतं ना तेच घडवून आणतो. हा, निघालं. काय काय नाही, काय ऐकू येत नाहीये. मोठ्याने सर गाडी थांबू. हां, एक मिनिट थांब. काय 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 मोठ्याने बोल. हां, मग तू हे आम्हाला आधी सांगायला पाहिजे ना. दादा कम. ठीक आहे, ठेव. हा माणूस काय झालं? ज्या गोडाऊनला आपली डुप्लिकेट्स प्रॉडक्ट ठेवली आहेत तिकडे कोणी पोहोचलेलंच नाही आहे. आणि आपण जर गेलो तर त्यांना इन्फॉर्मेशन मिळेल ना. बघ आता, मला वाटतं तू कमिशनरना फोन कर आणि झाडांखाली चिल करू.
याला घेऊन जाऊन चल. तुझं गाणं नाही मग कसली आली मज्जा? अगं सावले गाणा किती मस्का मारायला लागतो तुला. अगं लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या, आमची अक्की इथं एक मस्त पैकी गाणं म्हणणार आहे. तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण विसरलीस? अप्पू का जबरदस्ती करतोस? तुला सांगितलं ना मी नाही गाणार म्हणून. अक्की मला माहित आहे तू का नाही म्हणतेस, पण कोणी येणार आहे का इकडं तुझं गाणं ऐकायला? ऐक माझं, गा गाणं. विठ्ठला, तुझ्या मर्जीशिवाय पान द्यायला नाही रे. आता माझ्या गळ्यातनं सूर निघावा की नाही हे तूच ठरव. हा ताराचा आवाज आहे. जायचं? नको, निघावं लागेल आपल्याला. अरे पण ते आले तर दादा कॉल करेल ना आपल्याला. चल चल. अरे नको. चल.